गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज रामनवमी. आज रामाचा जन्म झाला होता अयोध्येमध्ये. दशरथ पुत्र राम, राजा दशरथ आणि कौशल्या माता यांचा पुत्र राम. हे परब्रह्म आज अयोध्येमध्ये जन्माला आलं होतं. अयोध्येचा राम कशासाठी जन्माला आला होता? असत्यावर, अधर्मावर, असत्यावर सत्याचा विजय आणि अधर्मावर धर्माचा विजय प्रस्थापित करण्यासाठी. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत. त्रेतायुगात जेव्हा रावण नावाचा अधर्म, रावण नावाचा अहंकार, रावण नावाचा दुर्विचार मातला, त्याचा संहार करण्यासाठी परब्रह्माने दशरथाच्या पोटी जन्म घेतला. आणि हा पुरुषोत्तम राम उद्देश पुरुषांमधला सर्वात उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम, याची व्याख्या जगामध्ये प्रस्थापित करणे. मुलगा कसा असावा? रामासारखा असावा. भाऊ कसा असावा? रामासारखा असावा. किंबहुना शत्रू कसा असावा? रामासारखा असावा. दयाळू. किती वेळा संधी देण्यात आली रावणाला सुधारण्याची. असा दयाळू शत्रू रावणाला मिळालं. रावणाचं परम भाग्य म्हणावं लागेल. एक आदर्श स्थापन केला प्रभू रामचंद्रांनी या जगात. त्यांच्या अवतार रूपाने एक आदर्श स्थापन केला. एक पती म्हणून, एक बाप म्हणून, किंवा एक कर्तव्य दक्ष राजा म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा व्यक्तिमत्व म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व. वडिलांच्या आज्ञेचं पालन व्हावं याच्यासाठी 14 वर्ष वनवास स्वीकारला. आणि वनवास स्वीकारताना कुणाला बळजबरी केली नाही. माता सीता आणि लहान बंधू लक्ष्मण स्वतःच प्रभू रामचंद्रांबरोबर वनवासात आज्ञा नसतानाही आलेत. कारण रामावरचं प्रेम, प्रभू रामचंद्रांवरच त्यांची श्रद्धा. तसाच भरत रामाला चित्रकूटावर घ्यायला आलेत. की जे काही झालं, कैकईला मंथरेने सांगितलं आणि पिताश्री दशरथाच्या आज्ञेनुसार तुम्हाला वनवासात यावं लागलं. पण मला ते राज्य उपभोगायची अजिबात गरजही नाही आणि इच्छाही नाही. तो अधिकार तुमचा आहे हे सांगणारा भरत. असा भाऊ असायला लागतो. असा भाऊ प्राप्त व्हायला लागतो. नाही तर बरं झालं गेला निघून, आता 14 वर्ष करू मज्जा, असे म्हणणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये. पण या कलियुगात त्रेतायुगातील रामाकडे बघून आदर्श पुरुषोत्तम व्यक्तिमत्व काय असतं याचा आपल्याला अनुभव घेता यावा म्हणूनच कदाचित रामाचा हा अवतार झाला असावा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हाच बोध सापडे खरा. ज्या ज्या परिस्थितीत आणि ज्या ज्या नात्यातल्या अडचणींमध्ये प्रभू रामचंद्र जसे वागलेत, त्यांनी जसा निर्णय घेतला, जो आदर्श प्रस्थापित केला, त्याचा
केसा एवढा भाग तरी आपण पाळू शकायला पाहिजे. मी असं म्हणतो, केसा एवढा तरी भाग आपण पाळू शकायला पाहिजे. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी राम, तसं आपण तसं आपल्याला होता आलं पाहिजे. ती ऑनेस्टी आणि ती ट्रान्सपरन्सी, ती मर्यादा, मर्यादा पुरुषोत्तम राम, ती मर्यादा आपल्या अंगी यायला पाहिजे. आणि त्यासाठी रामाची पूजा करायला सांगितले आहे. आजच्या दिवशी प्रभू रामचंद्रांची पूजा करायला सांगितलेली आहे. कशी पूजा करावी? शक्य असेल तर एखाद्या राम मंदिरात राम विग्रहाची जरूर दर्शन घ्यावं. रामाच्या मूर्तीचं जरूर दर्शन घ्यावं. जर शक्य नसेल तर घरातच आपले जे कोणी इष्ट देव आहेत, जे कोणी घरातल्या देवाऱ्यात मूर्ती आहे इष्ट देवाची, मग ती गुरुदेव दत्ताची असेल किंवा शंकराची पिंड असेल किंवा गणपती बाप्पा असतील किंवा देवी असेल, त्यांना ताम्हणात आणि तबकात घ्यावं. त्यांचा दुधाने अभिषेक करावा आजच्या दिवशी. आणि प्रभू रामचंद्रांचा तो दरबार अंतकरणात स्थापन करून जर आपण आपले सद्गुरूंचा आविर्भाव त्या विग्रहात करू शकलो, ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली किंवा सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांचा मनोमन यांना त्या मूर्तीमध्ये कल्पून त्याच्यावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून आजचा दिवसाची ही पूजा आपण पार पाडली पाहिजे. ही आपल्या सद्गुरूची मानस पूजा आपण दररोज करतो, पण आजच्या दिवशी या भौतिक पूजेलाही महत्व आहे. निश्चितच भौतिक पूजा म्हणजे विग्रह आपल्या ताम्हणात घ्यायचा, तो परब्रह्म, तो सद्गुरु श्रीराम, ते ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली, सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज यांना आपण अभिषेक घालत आहोत आणि त्यांच्या चरणांवर नतमस्तक होत आहोत. हा भाव बळे आकळे येरवी नाकळे. त्यांना सुगंधी अत्तर लावून त्यांच्या चरणांवर गुलाब पुष्प समर्पित करून आजची ही रामनवमी आपण साजरी केली पाहिजे. आणि अशी साजरी करण्याचा मुख्य उद्देश हाच की रामाच्या अंगी जे सद्गुण होते, जे मर्यादा होती, जो पुरुषार्थ होता, तो पुरुषार्थ आपल्या अंगी काही अंशी तरी प्रकट व्हावा. सद्गुरूजवळ, प्रभू रामचंद्रांजवळ हक्काने, कारण तो आपल्या बापाचा परमपिता आहे. हक्काने आणि प्रेमाने त्यांच्या समोर नतमस्तक होऊन आपल्याला जे हवं ते मागावं. तो त्याच्या सहस्र हातांनी, हजार हातांनी आपल्याला द्यायला समर्थ आहे. आपली झोळी फाटलेली आहे, तो कायम देण्यासाठी आहे. जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती. जे आपल्यासाठी योग्य आहे तो निश्चित आपल्याला देतो. आधी त्याच्याकडे पहिले तर त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याच्यापुढे नतमस्तक होऊन आपल्याला जे हवं ते त्याच्या जवळ मागून तर बघा. आणि हे मागताना नुसतं भिकाऱ्यासारखे हात पसरू नका. साधना, सेवा, सत्संगाचा पुरुषार्थ आपल्या अंगात असला पाहिजे. दररोज सकाळी साधना, प्राणायाम करून साधना, दिवसभर सेवा, चराचरात परमेश्वर, गण गण गणात बोते, सबका मालिक एक. ही श्रद्धा आणि साधनेच्या प्रती समर्पण आणि सबुरी असणं नितांत गरजेचं आहे. सकाळी साधना, दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सद्ग्रंथांचं वाचन, सद्गुरूंचा ध्यान आणि विश्व शांतीसाठी 12 श्वास. आपल्या सद्गुरूंचं जे ध्येय आहे आत्मोन्नती आणि विश्व शांती,
स्वतःचं आरोग्य नीट ठेवून, प्राणायामाने स्वतःचं आरोग्य निरोगी ठेवून, स्वतःचं शरीर निरोगी ठेवून आत्मोन्नती आणि विश्वशांतीच्या मार्गावर चालणे म्हणजेच चैतन्याचा मार्ग. आणि या चैतन्याच्या मार्गावर दिवसभर साधना, सेवा, सत्संग करून, रात्री सगळं समर्पित करून, विश्व शांतीची प्रार्थना करून, निद्रेच्या अधीन भाव, तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा. हा भाव, आणि या भावात जेव्हा आपण रात्री झोपून जातो तेव्हा निद्रा ही समाधीच होते. निद्रा समाधी सुख. थोड्याच वेळात आपण रिचार्ज होतो. खूप जास्त वेळ झोपून राहायची आवश्यकता पडतच नाही. आणि आळसाचा त्याग करून पुरुषार्थ घडावा. राम जन्मले, राम जन्मले. हो, रामाला जन्म घ्यावा लागला रावणाला मारण्यासाठी. मग तुमचा आमचा जन्म कशासाठी झालेला आहे? तुमचा आमचा जन्म कशासाठी झालेला आहे? आपला पुरुषार्थ काय? रामाने पुरुषार्थ केला एक आदर्श जीवन प्रस्थापित करून, आणि रावणाला मोक्ष प्रदान करून. पण मग आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? जो प्राण अपान यज्ञ करे, जो प्राण अपान यज्ञ करे, कुंडली ने सुखमा सूक्ष्म चले, और मैंपन के मान को डंक डसे, और जोगी का कल्याण करे. असा प्राण अपान यज्ञ करून आपण पुरुषार्थाने आपल्याला जे हवं, आपल्या मटेरियलिस्टिक डिझायर्स, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेतल्या पाहिजेत. पण कसं? धर्म, निष्ठा आणि सत्याच्या मार्गावर चालून. इथं कुठेही असत्य, अधर्म आणि आळसाला जागा नाही. सेवा वृत्तीने तुम्हाला जे हवं, सेट युअर गोल. तुम्ही तुमच्या डिझायर्स, तुमच्या युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, युअर व्हॅल्यूज आर युअर रिस्पॉन्सिबिलिटी, अँड युअर हॅपीनेस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ही आपली जबाबदारी आहे. आणि आपण आपल्या पुरुषार्थाने हे सगळं प्राप्त करून घेतलं पाहिजे. हे प्राप्त करून घेण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि तो मिळवण्यासाठी आपल्यात पुरुषार्थ, आळसाच्या छाताड्यावर लात मारेल तिथून पाणी काढेल, या दुर्दम्य आत्मविश्वासाने, या पुरुषार्थाने, या सत्याच्या मार्गावर चालण्याची निष्ठा आपल्या अंगात असली पाहिजे. पुरुषार्थाने तुम्ही साधना, सेवा, सत्संग आणि चैतन्याच्या मार्गावर चालून तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त करून घेऊ शकतात. ते सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं, ते धैर्य, तो पुरुषार्थ तुमच्या पेशीत, तुमच्या नसात व्हावा. या शुभेच्छेसह आजच्या या रामनवमीच्या तुम्हाला अंतःकरणपूर्वक भरभरून हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.